एकनाथराव खडसे म्हणतात की गिरीश महाजन माझा कार्यकर्ता होता. कोण? कार्यकर्ता. बरोबर आहे, मी स्वतः कार्यकर्ताच होतो. मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे. खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो. मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी युमोचा मी कार्यकर्ता होतो. नंतर शहराचा झालो, नंतर तालुक्याचा झालो, नंतर जिल्ह्याचा झालो, नंतर राज्याचा झालो. हे 90 साली आलेत. मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो. त्यांना माहित असेल, त्यांना माहित असेल. नाही, मी असं म्हणणार नाही, त्यांना मी नेताच म्हणेल. मी त्याच्याबद्दल कुठे डिनाय करत नाही. कोण? काय माहित. पण त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला? ते कार्यक्रमाला येणार होते, मला जिल्हाधिकारी म्हणाले होते. पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत, शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात, शरद पवार साहेब संघाला विरोध करतात. हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे. आणीबाणीला त्या ठिकाणी ते समर्थन देत आहेत. सांगा तुम्ही, संघाला विरोध करतायत, तुमची भूमिका काय आहे, तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी सांगितलं पाहिजे ना. ते परवाही कार्यक्रमाला होते, तो आरएसएसचा कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं मी आरएसएसच्या कार्यक्रमाला आलो. आज याला ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात, कडाडून विरोध करतात, तीव्र विरोध करतात. मग यांनी त्याची भूमिका स्पष्ट करावी. अजित पवार शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार जे त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदेने म्हटलं की अजित पवारांच्या इथे जो निधी जमा झालेला आहे 14,000 कोटींचा, त्यावर लक्ष राहू द्या असं शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे. त्यावरून कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. कुठेही नाराजी नाही. काल सगळ्यांची बैठक झाली. मी स्वतः बैठकीला होतो. सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. कुठेही नाराजी नाही. मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते, काही कुरबुर थोडीफार असते आणि ती नेहमीच असते. पक्षातही असते, मित्र पक्षामध्ये असते. पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत. निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे. आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत. फार काही ठिकाणी फारच काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते. पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार आहोत. मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मी 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यावेळेस आणीबाणीचे चटके जे मी वर्ष 25 होतो, मी अटकमध्ये नव्हतो त्या कालखंडामध्ये, तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातले आहे. गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि खडसेजी त्याच पक्षांमध्ये आज आणीबाणीला एखाद्या संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केली नाही. भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही. संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा, पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे. गिरीश महाजन म्हणतात की 1990 नंतर एकनाथराव खडसे भाजपमध्ये आले. गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता. त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे. मी 1900 भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. 1983 मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो. 1983-82च्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये, जे राष्ट्रीय संघाचे 35,000 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. 3 दिवसाचं ते शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये 3ही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा 83-82चा संबंध आहे. मी काही 90ला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग आहे. हे कुणीही संघाचे सांगू शकतील की 1983 मी तळजाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीशभाऊ महाजन 1983 अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल स्वयंसेवक असतील. आणीबाणीच्या कालखंडामध्ये काही अनुभव चांगलेही होते, काही अनुभव वाईट होते. पण वाईटच अनुभव जास्त त्याच्यामध्ये येतो की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही म्हणजे सगळे अधिकारच मर्यादित गेलेले होते. घटनात्मक अधिकार मर्यादित केले होते. त्यामुळे संभाषण स्वातंत्र्य नव्हतं.
त्याच धर्माने निवडणुकांना प्रतिबंध लावण्यात आलेला होता. कोणत्याही ठिकाणी जर सरकारच्या विरोधी घोषणा केली की मध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी होती. अशा अनेक त्रास जो होता तो सरकारच्या विरोधी घोषणा केली, सरकारच्या विरोधी कृत्य केलं तर होत होतं. अशा अनेक आठवणी त्या कालखंडातल्या आहेत. मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची, पण आता बॉम्ब स्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे, जो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल, त्यामुळे भाजपची जी प्रतिभा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही. बॉम्ब स्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही.